डायऑक्साईड यासारखे घातक जे वायू आहेत ते वायू वातावरणामध्ये त्यांचं प्रमाण वाढवून आपण काय करायला गेलो आहोत, खराब करायला गेलोय. 1980 साली सगळ्यात पहिल्यांदा ऑलिव्हे नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याला अंटार्क्टिकावरती त्या ओझोनला छिद्र पडलेलं सगळ्यात पहिल्यांदा दिसलं आणि याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. म्हणून बघा उन्हाळा तीव्र होतोय, स्किन कॅन्सर किंवा स्किनला एजिंग जे म्हणतो आपण, वयाच्या अगोदरच आपल्याला म्हातारा झाल्यासारखी बरीचशी जनता दिसते आज लोकसंख्येमध्ये. त्याचं कारण हे आहे. त्यानंतर कॅटरायसिस म्हणजे काय, तर मोतीबिंदू. अगदी 40, 45, 50 पूर्वी 60 उलटून गेलं तरी मोतीबिंदू होत नव्हता, पण आज 50ल्या माणसांना सुद्धा मोतीबिंदू दिसतो. त्याचा परिणाम हा आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशामधून आहेत, तर आपण जी चुकीच्या पद्धतीनं पर्यावरणाची काळजी घेतोय किंवा पर्यावरणाला हाताळतोय या गोष्टींमधून आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे फटाक्यांचं उदाहरणापासून आणि दिवाळीचं जर आपण उदाहरण घेतो की ज्या दिवाळीवरती ज्या बोलतोय त्या दिवाळीमध्ये आपण पाहिलं तर ह्या फटाके जे आहेत त्या फटाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजण्याच्या किंवा फटाक्यांमुळे जखमा होण्याच्या ज्या केसेस आहेत यांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं. दिवाळीमध्ये जवळजवळ जर डेटा कलेक्ट केला, मुंबईमध्ये जो डेटा कलेक्ट केला गेला 2023 मध्ये दिवाळीच्या दरम्यान, तर त्याच्यामध्ये जे भाजणे लागणे याच्या केसेस होत्या तर त्यातल्या 65% केसेस या आतषबाजीमुळे भाजण्यातल्या आपल्याला म्हणजे तिथं त्यांनी रेकॉर्ड केलेल्या दिसून येतात. तर या अशा पद्धतीनं त्या फटाक्यांपासून सुद्धा म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे की फटाके आणि आतषबाजी याच्यापासून आपण काय केलं पाहिजे, थोडंसं काळजी घेऊ की आता जर तुम्ही पाहिलं तर पर्यावरणपूरक फटाके सुद्धा दिले. आपल्या जी महाराष्ट्रामध्ये नेरी नाशिक इथं जी नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था आहे या संस्थेनं पर्यावरणपूरक म्हणजे हरित फटाके काढलेले आहेत. या हरित फटाक्यांसारख्या गोष्टींचा वापर करून वातावरणामध्ये मिसळणारा धूर आहे जो आपल्याला अनावश्यक आहे कार्बन डायऑक्साईड सारखा, तो आपण कंट्रोल केला पाहिजे. बरोबर आहे, थांबवला पाहिजे की जेणेकरून होणारं जे नुकसान आहे, आज जे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे, फक्त ग्लोबल वॉर्मिंग वाढतं एवढं नाही, हा काय आहे वैश्विक परिणाम आहे किंवा सगळ्या जगाचा हा परिणाम आहे. परंतु ज्यावेळेला आपण वैयक्तिकरित्या पर्टिक्युलर स्वतःवरती येऊन बघतो त्यावेळेला ह्या कार्बन डायऑक्साईडमुळं आपल्याला स्वतःवरती सुद्धा परिणाम झालेला बघायला मिळतो. बरेचसे लोक, त्या लोकांमध्ये कार्बन डायऑक्साईडमुळं फुफ्फुस जी आहेत त्या फुफ्फुसांवरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर जसं तुम्हाला म्हटलं की फटाक्यामध्ये अगदी शिशाचा सुद्धा वापर केला जातो की जो पेट्रोलमध्ये सुद्धा बेचणीसाठी वापर केला जातो. ही वाढणारी वाहनांची संख्या आणि वाढणारे फटाक्यांची आतषबाजी आपण फक्त दिवाळी पुरतच मर्यादित ठेवलेली नाही. कुठलेही सण समारंभ किंवा अगदी छोटासा कार्यक्रम बर्थडे सारखा जरी घेतला होय की नाही तरी आपण आजकाल फटाके फोडायला लागलेलो. यातून काय होतं, हे शिशाचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम म्हणजे काय होतं, डोळ्यांची जळजळ, डोळ्यातून सातत्यानं पाणी येणं, हे जे प्रकार आहेत हे या शिशामुळे होतात. लीड ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. म्हणजे हे जे घटक आहेत हे घटक पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण गोष्टी हाताळू त्यावेळेलाच काय होणार आहे, त्या कमी होणार. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण चुकीच्या पद्धतीत जे आपले सण आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत, समारंभ आहेत, उदाहरणार्थ लग्न समारंभ असतात, तुम्हाला म्हटलं तसं वाढदिवस असतात, यात्रा असतात, यावेळी आपण आतषबाजी करतो. कारण नसताना आतषबाजी करतो. पूर्वी असं होतं का नाही, करावी, कारण तोही एक आनंदाचा सण आहे. मर्यादित स्वरूपामध्ये जर या गोष्टी झाल्या तर काहीच धोका होऊ शकत नाही, परंतु आपण असं करत नाही. आपल्याला आनंदाच्या भरामध्ये पर्यावरणाचं भान जे आहे, पर्यावरण संरक्षण वगैरे या गोष्टी सगळ्या विसरून जातात. तर ह्या न विसरता एक आपलं कर्तव्य आहे, कारण जर पर्यावरण नसेल तर उद्या आपणही नसणार आहे. लक्षात घ्या, पर्यावरणातूनच आपली निर्मिती आहे आणि पर्यावरणच आपल्याला जगवतं. जर जगवणारीच गोष्टीवरती आपण घाला घातला तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट करताना पर्यावरणाचा विचार करणं आणि पर्यावरणाला संरक्षण देणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता सरकारने सुद्धा किंवा आपण म्हणूया शाळांमध्ये किंवा गव्हर्नमेंटनं सुद्धा सांगितलेलं आहे की पर्यावरण पूरक अशी दिवाळी साजरी करा. आता ही पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करणं म्हणजे नक्की काय आणि ती कशा पद्धतीनं करायची,
तर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करताना सर्वात प्रथम आपल्याला आपल्या नैसर्गिक संसाधनांचा विचार आला पाहिजे. जी नैसर्गिक संसाधनं आहेत, उदाहरणार्थ पाणी आहे, हवा आहे, जमीन आहे, अन्न आहे, जसं आपण आता चर्चा केली की वेगवेगळे जे घटक आहेत पर्यावरणामध्ये. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेला आपण फटाके फोडतो त्यावेळेला आपण हवेचं प्रदूषण करतो. की हवेमध्ये जे घटक आहेत जसं की नायट्रोजन ऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे. अगदी ऑक्सिजन आपल्याला जगवण्यासाठी मदत करतो म्हणून ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावरती वातावरणात असेल तर नाही, चक्कर येते. अतिशय जास्त ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये राहिलं तरी लक्षात घ्या की जेवढं आपल्याला 20% आवश्यक आहे तेवढंच वातावरणामध्ये त्याचं प्रमाण राहिलं पाहिजे. कमीही होऊन चालत नाही आणि जास्तही होऊन चालत नाही. जसं की कार्बन डायऑक्साईड सुद्धा कमी होऊन चालत नाही. तुम्ही जर करोनाचा कालावधी लक्षात घेतला तर त्या करोनाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन होतं, होय की नाही. लॉकडाऊन मध्ये निसर्ग कसा फुललेला होता, छान होतं ना वातावरण. कुठलीही गाडी जात नव्हती, कोणी लोक बाहेर जात नव्हती. त्यावेळी निसर्ग म्हणला असेल वा छान, पृथ्वीवर असंच सारखं काहीतरी व्हावं म्हणजे मला नुकसान होणार नाही. बरोबर आहे की नाही. की जी जनावरं आहेत म्हणजे वाईल्ड्स आहेत, वन्यजीव, आजूबाजूला जिथं झाडी आहे, डोंगर की अरण्यासारखा भाग आहे तिथं राहणारे वाईल्ड आहेत, वन्यजीव आहेत, ते आपल्याला बाहेर आलेले पाहायला मिळत होते, होय की नाही. आपण तिकडे जातो आपल्या ताकदीनुसार. मनुष्य हा कसा आहे, बुद्धिमान प्राणी आहे. ताकद त्यांच्याकडे जास्त असली तरी बुद्धी आपल्याकडे आहे, त्यामुळं शक्तीवरती बुद्धीचा विजय होतो आणि आपण तिथं पोचतो. आणि तो मात्र आपल्याकडे आला की आपण घाबरतो. बरोबर आहे की नाही. लगेच बंदुका बाहेर निघतात त्याच्यासाठी, बरोबर आहे ना. लगेच फॉरेस्टची फोर्स मागवली जाते, बंदूक बाहेर येते, लोक आपल्या आपल्या घरामध्ये बसतात. ते बसतात का घरामध्ये आपण गेल्यानंतर, ते फिरतात. आपण पण करायला पाहिजे ना तसं, होय की नाही. मग मज्जा येईल. तर हे जे आहे यामधून काय सांगायचं मला की करोनामध्ये जो कालावधी होता ते पूर्वीचं नैसर्गिक सौंदर्य होतं किंवा पूर्वी जो निसर्ग होता तो त्या पद्धतीत होता की जीवन जे आहे लोकांचं तसंच चालू होतं. परंतु जी आज आधुनिकतेने आपण यंत्र मानव जी झालेला आहे, सगळ्या यंत्रांचा वापर करतो, तो तिथं मर्यादा होती आणि त्यामुळे प्रदूषण हे कमी होतं आणि नैसर्गिकता किंवा निसर्ग हा आपल्याला नैसर्गिक पद्धतीमध्ये पाहायला मिळतो. आज तसं नाही. यंत्रमानव झाल्यामुळे आपण वेगवेगळी यंत्रसामुग्री वापरतो आणि ते यंत्रसामुग्रीमधून काय होतंय, प्रदूषक बाहेर पडतात आणि वातावरणाचं पर्यायानं पृथ्वीचं फार मोठं नुकसान आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. तर असं न करता ही जी नैसर्गिक संसाधनं आहेत, झाडं, पाणी, हवा, यांचा विचार आपण केला पाहिजे. ज्यावेळेला फटाके फोडणार तेव्हा हवेचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आपण जे जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की हरित फटाके निघालेले, त्या हरित फटाक्यांसारखा वापर केला पाहिजे. किंवा कायद्यानुसार जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला संध्याकाळी 10 नंतर फटाके लावता येतो, आपण ते पाळत नाही. बरोबर आहे का. शहरामध्ये 10 पर्यंत अशी मर्यादा घालून दिलेली आहे कायद्याने, ते पाळत नाही. लाऊडस्पीकर सुद्धा डीजे आता नवीन निघालेलं आहे की नाही. डीजेच्या आपण न्यूज सुद्धा वाचतो पेपरमध्ये की डीजेच्या आवाजामुळे वृद्ध महिलेचा, वृद्ध माणसाचा मृत्यू झाला, होय की नाही. बरोबर आहे ना. अशा वेगवेगळ्या न्यूज आपण वाचतो. तरीही आपला डीजे आवडतो, आपण डीजे लावतो. परंतु हे डीजे सारखे जे काही घटक आहेत, डॉल्बी, डीजे यासारखे जे घटक आहेत ते वन्यजीवांना हानी पोहोचवतात. लक्षात घ्या. आपण जरी सातत्यानं त्याच्या आवाजामध्ये राहिलो तर आपल्याला सुद्धा इरिटेट म्हणजे गोंधळलेली अवस्था किंवा मानसिकता आपली बदलते. त्याच पद्धतीने त्या वन्यजीवांची बदलते आणि मग ते आक्रमक होतात. जसं की मनुष्य आक्रमक होतो त्या पद्धतीने ते सुद्धा आक्रमक होतात. म्हणजे हे जे आहे डीजे, आता डीजे सुद्धा बघा की रेसिडेन्शियल एरिया म्हणजे रहिवासी भाग जो आहे या रहिवासी भागामध्ये ध्वनीची तीव्रता दिवसाकाठी 55 dB म्हणजे डेसिबल युनिट ध्वनी मोजण्याचं हे एकक आहे, एवढी असली पाहिजे असं ध्वनी प्रदूषण कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण डीजे वाजवून अगदी 90 डेसिबलच्या पुढं मर्यादा ती ओलांडतो. ज्यावेळेला मुंबई हे सेंट्रल राजधानी आहे, आपल्या महाराष्ट्राची कॅपिटल आहे, म्हणून ज्यावेळेला मुंबईचा सर्वे केला गेला 2023 मध्ये त्यावेळेला शिवाजी पार्क,
सारखे किंवा डोंबिवली सारखे जे एरिया आहेत, या एरियामध्ये रात्री मिडनाईट म्हणजे 12 वाजता सुद्धा 110 डेसिबल पेक्षा जास्त ध्वनीची तीव्रता मोजली गेलेली आहे. म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये पर्टिक्युलर दिवाळीमध्ये प्री आणि पोस्ट म्हणजे दिवाळी पूर्वी आणि दिवाळी नंतर ही ध्वनीची ज्या वेळेला मोजणी केली गेली किंवा चाचणी घेतली त्यावेळेला 110 पेक्षा जास्त ही 2023 म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये ती मोजली गेली आहे. आणि तुम्हाला जसं म्हटलं की वेगवेगळी प्रदूषक, आज जर आपण वेगवेगळ्या प्रदूषकांचा विचार करतो ज्यावेळेला नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड यासारख्या प्रदूषकांचा विचार करतो त्यावेळेला इंडस्ट्रियल एरिया म्हणजे औद्योगिकरणामध्ये 100 मायक्रोग्रॅम पेक्षा कमी किंवा पर्यंतचा तो ठीक आहे. परंतु जर त्याच्यापेक्षा जास्त त्याची तीव्रता असेल तर त्या तीव्रतेमध्ये काय केलं जातं की त्यांनी आपल्याला हानी पोहोचते, तेवढा चालत नाही. हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 नुसार जो भारतामध्ये आपल्याला लागू केला जातो आणि तोच जो आहे प्रदूषकांचा स्रोत, हा स्रोत रहिवासी भागामध्ये 80 मायक्रोग्रॅम एवढा आहे. त्यापेक्षा जर जास्त झाला तर तिथं राहणारे लोक आहेत त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. फुफ्फुसाचे आजार होणे, नाक, कान, नाक, घसा आणि नाक यांचा दाह होणे यासारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तिथं दिसून येतात आपल्याला की जर 80 मायक्रोग्रॅम पेक्षा जास्त ही प्रदूषक त्या हवेमध्ये असतील तर. परंतु ज्या वेळेला ह्या 2023 मध्ये मुंबईतच पुन्हा वेगवेगळ्या स्टेशनमध्ये सर्वे केला आणि जनरल एक रिझल्ट काढला गेला त्यावेळेला यांचं प्रमाण हे 232 इतकं आपल्याला मुंबईमध्ये जनरली गेल्या वर्षी 2023च्या दिवाळी लोकांनी काय केलं, करोनामध्ये 2 वर्ष दिवाळी करता आली नाही, मग चला आज साफ करून ठेवले, मिळालेली आहे संधी असं करत काय केलं की मोठ्या प्रमाणावरती ती दिवाळी साजरी केली गेली आणि त्यातून प्रदूषकही बाहेर मोठ्या प्रमाणावरती पाडली गेली. आणि त्यामुळेच सरकारला परिपत्रक काढावं लागलं की मुलांना सांगा, इतर सामाजिक घटक जे आहेत की जिथं लोकांचा समुदाय आपल्याला मिळतो तिथं सांगा की दिवाळी ही पर्यावरण पूरक साजरी केली जावी. म्हणजे अवेअरनेस, जागरूकता निर्माण करण्याची वेळ आज आपल्यावर येते आपलेच सण आणि समारंभ साजरे करताना. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली आहे का बघा, की आपण इतक्या चुकीच्या पद्धतीमध्ये त्या जे आपले सण आणि समारंभ आहेत ते आपण साजरे करायला लागलेलो आहोत. म्हणजे यांची जर नोंद पाहिली तुम्ही वेगवेगळ्या घटकांची प्रदूषकांच्या संदर्भात तर एवढी उच्च कोटीची नोंद ही आपल्याला दिसून येते. हे सगळं कुठल्या फ्रेमवर्कमध्ये केलं जातं तर हे फ्रेमवर्क जे आहे हे करताना एअर क्वालिटी इंडेक्स म्हणून म्हणजे हवेची प्रमाणित मोजणी हे जो आहे त्या प्रमाणित मोजण्याच्या फ्रेमवर्क खाली हे सगळे घटक मोजले जातात. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड हे प्रदूषणावरती नियंत्रण ठेवणारे 2 मुख्य बोर्ड असतात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी याची केंद्र असतात. ही जिल्ह्याची या ठिकाणी असणारी केंद्र आहेत ती अशी वेगवेगळ्या भागांमध्ये इन्स्ट्रुमेंट लावून, म्हणजे आता हवेचं घ्यायचं तर HBS म्हणजे हाय व्हॉल्यूम सॅम्पलर सारखे जे इन्स्ट्रुमेंट आहेत, काय म्हणजे त्याला इन्स्ट्रुमेंट जे घटक आहेत, यंत्र आहेत, ती यंत्र बसवली जातात आणि ते यंत्राद्वारे हे नायट्रोजन, सल्फर, कार्बन डायऑक्साईड वायू इम्पिंजर्स म्हणजे त्याला म्हणतो आपण की ग्लासच्या ट्यूब्स असतात त्या ट्यूब्समध्ये सोल्युशनमध्ये ते शोषून घेतली जातात आणि लॅबमध्ये त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि मग ठरवलं जातं की त्या भागामध्ये किती, त्या भागामध्ये किती. मग त्यासाठी 12 तासाची चाचणी असते, 12 तास हे कलेक्ट केले जातात. त्याच पद्धतीने मध्ये दुसरा सगळ्यात घातक पार्टिक्युलेट मॅटर धुळीचे कण, त्यामध्ये PM2.5 आणि PM.5 पेक्षा 2.5 जो आहे पार्टिक्युलेट मॅटर हा अतिशय घातक की जो दिवाळीच्या सणामध्ये जवळजवळ 300च्या वरती त्याची पातळी ओलांडली जाते की जो वातावरणामध्ये फक्त 100 मायक्रोग्रॅम एवढा आवश्यक आहे. तो 2023 मध्ये मुंबईमध्ये 300च्या वरती त्याची पातळी ओलांडलेली दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे कंट्रोल करायचं असेल तर पर्यावरण पूरक ही दिवाळी केली पाहिजे आणि त्यामध्ये हरित फटाके किंवा कमी आतिषबाजीचा वापर करणं हे केले पाहिजे. दुसरं काय
तर रोषणाई, या रोषणाईमध्ये तुम्ही मातीचे दिवे, तेल यांचा वापर करा. त्यामुळे होईल काय, एकतर पर्यावरणाचं जे संसाधन आहे हेही टिकेल. दुसरं त्यामध्ये जे कामगार आहेत, गावांमध्ये काम करणारे कामगार, पोटर्स, कुंभार लोक, त्यांनाही व्यवसाय मिळेल. लघु उद्योग चालू राहतील. यातून आपल्याला लघु उद्योगांना सुद्धा काही प्रोत्साहन देता येईल. वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे बाजारामध्ये मातीचे येतील आणि ते पुन्हा पुन्हा वापरू शकतो, रिसायकल करता येतात. रिसायकलिंग वरती काय केलं पाहिजे, भर दिला पाहिजे. पुनर्वापरावरती, रिसायकलिंग म्हणजे काय, पुनर्वापरावरती भर दिला पाहिजे. हे पुनर्वापराचे जे दिवे आहेत त्यांचा वापर केला पाहिजे. तसंच दिवाळीमध्ये मी कमीत कमी कचरा कसा निर्माण करेन आणि निर्माण झालेला कचरा त्याचं कसं योग्य व्यवस्थापन करेन. उदाहरणार्थ आपण वेगवेगळ्या गिफ्ट्स देतो मित्रांना, मैत्रिणींना, पाहुण्यांना. त्या गिफ्टसाठी प्लास्टिकचे सुंदर गिफ्ट रॅपर्स वापरतो, त्याऐवजी पेपरचे गिफ्ट रॅपर्स वापरा की जे पुसतात. आणि त्यामुळं काय होईल की पर्यावरणाचं जे होणारं नुकसान आहे प्लास्टिक पासून ते तुम्ही टाळू शकता. बरोबर आहे ना. ते कुजतं, वापरलं फेकून दिलं तरी त्यांनी तसंच रोडवरती किंवा मोकळ्या जागेमध्ये तरी ते कुजणार आहे. नैसर्गिकरित्या मातीमध्ये मिक्स होणार आहे, प्लास्टिक मिक्स होणार नाही. मग ते प्लास्टिक कुठंतरी पडणार, वाऱ्याने उडणार, कुठल्या तरी पाईपमध्ये जाणार, ती पाईप चोकअप होणार. नाईस पाईपमध्ये गेलं तर एखादं जनावर खाणार, त्या जनावराच्या पोटामध्ये सापडणार. महाबळेश्वर मधली जी नैसर्गिक निसर्ग मित्र म्हणून जी संस्था आहे, त्या निसर्ग मित्र संस्थेनं 2021 मध्ये जो सर्वे केला त्यामध्ये फिरणारी जी जनावरं आहेत रोडवरती, रोड साईड ॲनिमल्स ज्यांना म्हणतो आपण, त्यांच्या पोटामध्ये 10-10 किलो प्लास्टिक सापडलेलं आहे. बघा, म्हणजे हे जे असं आहे, आपण जे रॅपर्स प्लास्टिकचे फेकतो त्या प्लास्टिकचा परिणाम या जनावरांवरती असा होतो. तर त्यामध्ये आपण गिफ्ट रॅपर्ससाठी कागदासारख्या गिफ्ट रॅपर्सचा वापर करणं. त्यानंतर फराळांमध्ये घरगुती पदार्थांना प्राधान्य देणं. विकतची आणलेली जी मिठाई आहे त्या मिठाईमध्ये भेसळ आहे किंवा नाही ती स्वतः किंवा जे मार्क्स आहेत, ॲगमार्क्स सारखे जे मार्क्स आहेत त्या नामांकित किंवा शासन मान्य ज्या कंपन्या आहेत यांचेच पदार्थांना प्राधान्य देणं. या प्रकारातून काय करू शकतो आपण, आपलं आरोग्य सुद्धा टिकवू शकतो. दुसरं आणखी काय आहे तर यामध्ये जे आपण डीजे, डॉल्बी त्या लावतो त्याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे. त्याऐवजी मुलांमध्ये तुम्ही किंवा काय म्हणजे आपण सोसायटीमध्ये घरगुती पद्धतीवरती सोसायटीमध्ये गल्लींमध्ये गायनाच्या स्पर्धा ठेवा, जेणेकरून गायन संगीत याच्या स्पर्धा ठेवा, जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल, कलागुणांना वाव मिळेल आणि जे होणारं ध्वनी प्रदूषण आहे हे ध्वनी प्रदूषण सुद्धा काय होईल, टाळलं जाऊ शकेल. म्हणजे अशा पद्धतीनं काय होऊ शकतं की जर आपण ह्या 6 मार्गांचा वेगवेगळ्या पद्धतीवर अवलंब केला तर नक्कीच पर्यावरण पूरक अशी दिवाळी साजरी करतो. आणि ही पर्यावरण पूरक दिवाळी साजरी का करायची हो, हे सरकार सांगतंय म्हणून नाही, तर आपल्याला जगायचंय, आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचंय. म्हणजे पर्यावरणामध्ये शाश्वतता निर्माण करायची, शाश्वत विकास घडवायचा आहे. शाश्वत विकासाची घडी आपण चालू करून द्यायची आणि ती आपल्यापासूनच चालू होणार आहे, हो की नाही. शाश्वत विकास म्हणजे काय तर असणारी नैसर्गिक संसाधनं आहेत ती स्वतःही वापरणं, नुसतं जपून ठेवणे नाही तर स्वतःही वापरणं, त्यांचा वापर अशा पद्धतीनं करणं की त्यातला काही भाग हा पुढच्या पिढीसाठी सुद्धा राहील. याला शाश्वतता म्हणायची. शाश्वत शेती आली पाहिजे, शाश्वत उद्योग आले पाहिजे, त्यानंतर जी आपण संस्कृती जपतोय त्यामध्ये शाश्वतता आली पाहिजे. हे ज्या वेळेला आपण शाश्वततेचा विश्वास या निसर्गाला देऊ त्यावेळेला निसर्ग आपल्या अस्तित्वाचा विश्वास आपल्याला देऊ. बरोबर आहे. अन्यथा या निसर्गाचा ऱ्हास होणार आहे आणि काय होणार आहे हो, पर्यायाने शेवटी आपल्याला सुद्धा जसे की आज आपण वन्यजीवांमध्ये कुठले प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, कुठले संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहेत यांची यादी काढतोय, तसं काही वर्षानंतर कुठल्या देशामधला पॉप्युलेशनचा ग्राफ पटकन खाली आलेला आहे हे आपल्याला पाहावं लागेल. आज आपण विचार करतो की पॉप्युलेशन कसं कंट्रोल करायचंय, भविष्यात आपल्याला कुठं खाली आलेलं आहे, कसं नियोजन करावं लागेल वाढवण्यासाठी. कारण पृथ्वीला जर समतोलित ठेवायचं असेल तर
लोकसंख्या सुद्धा समतोलित असावी लागते. अतिशय कमी किंवा अतिशय जास्त असून चालत नाही. तर ती कशा सगळ्या ते पृथ्वीची जी धारण क्षमता आहे त्या धारण क्षमते एवढी ही लोकसंख्या सुद्धा असावी लागते. तर मग मुलींनो, घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आग्रह काय करायचा घरामध्ये, तर पर्यावरण पर्यावरण पूरक जी आहे ती पर्यावरण पूरक दिवाळी साजरा करण्याचा हट्टा तुम्ही घरामध्ये करायला पाहिजे आणि तुमच्यापासून ती सुरुवात केली पाहिजे. तर काय होईल, निसर्गाचं हे जे संवर्धन करण्यासाठी जे आपली सगळा खटाटोप चालू आहे त्या खटाटोपामध्ये आपलाही कुठं हातभार लागतो आहे याचं समाधान हे तुम्हाला मिळेल. आणि एवढं सगळं दिवाळीबद्दलचं जे काही आज पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल जे काही सांगितलेलं आहे यातलं तुम्ही जर अंगीकारलं तर नक्कीच ती शाश्वतता टिकून ठेवण्यासाठी तुमचाही हातभार लागेल एवढं सांगते आणि माझे 2 शब्द थांबवते आणि